आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्येच जास्त लढलेलो आहोत, परंतु आता ही लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लोकशाहीच्या जिवंतपणा ठेवण्याची लढाई आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन तालुका वाईज अशा प्रकारच्या समन्वय करणार आहोत। पण तिथे किती कार्यकर्ते आहेत त्याच्यापेक्षा आम्ही सुरुवात मन जुळवण्याची सर्व करणार आहोत आणि लोकांची तशी मानसिकता आहे सर्व कार्यकर्त्यांची। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जात असताना नुसतं निवडणुकीपुरतीच ही इंडिया आघाडी राहणार नाही। येणाऱ्या भविष्यकाळातल्या सगळ्या कुठल्याही निवडणुका येतील ह्या आता एकत्रितपणे या सातारा जिल्ह्यातल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। अशा प्रकारचे सुद्धा याच व्यतिरिक्त यानंतर एक इंडिया आघाडीचे वज्रमुख याची सभा सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये घेण्याच्या बाबतीत मला तारीख वरिष्ठांची चर्चा करून निश्चित होईल। त्या वेळेला मग वज्रमुठ ही सभा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विषय आहे। विशेषतः सरकारी यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कधी नव्हता या सातारा जिल्ह्यामध्ये आपण अनुभवला होता। लोकशाहीच्या माध्यमातून विरोधक असो त्या किंवा सत्तेमध्ये आपली माणसं समन्वयाने काम करायची, पण आता आजकाल सत्तेचा उपयोग प्रचंड प्रमाणामध्ये विरोधकांना नामशेष करण्याचा किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतोय। कार्यकर्त्यांना अन्याय होतोय अशा प्रकारची भावना ही चर्चेतून बाहेर आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचा अन्याय निवडणुकीच्या अगोदर सुद्धा होऊ शकतो, विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा प्रकारचा सुद्धा कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यावर लोकशाही माध्यमातून जर अशा प्रकारचा यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुकीचा फंडा जिंकण्याचा कोण प्रयत्न करणार असो तर तिथे जाब विचारला जाईल। चुकीचं कोणी जर प्रशासकीय यंत्रणेने करण्याचा प्रयत्न केला तर तिथे आम्ही आवाज उठवू आणि ते आवाज उठवत असताना जर आम्ही त्याच्या विरुद्ध लढा सुद्धा तीव्र उभारू शकतो अशा प्रकारचे सुद्धा आश्वासन आम्ही समन्वयक समितीने आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना दिलेलं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीची चर्चा करून येत्या काही 2-4 दिवसामध्ये जिल्ह्याचे आमचे सगळे अध्यक्ष एकत्र बसतील आणि तालुका वाईज बैठका घेण्याच्या बाबतीत मला तारखा जाहीर करतील। तशा तारखा जाहीर झाल्या की मग ती बैठक करून मग आम्ही प्रचाराच्या सर्वांगातून सुरुवात करणार। उमेदवार कोण असणार आहे, कुठल्या पक्षाचा कोण बोल उमेदवार इंडिया आघाडीचा असेल आणि तशा प्रकारे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराची यादी ही वरिष्ठ पातळीवर चर्चा फायनल झाल्यानंतर तिथे जाहीर होईल। पण आम्ही असं ठरवलेलं उमेदवार कोण याच्यापेक्षा आम्ही सगळे उमेदवार म्हणून काम करायची अशी भूमिका घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उमेदवारावरून मतभेद होणार नाही। उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याच्या पाठीमागे सक्षमतेने आम्ही सर्व काम करायचं आणि आपला जो अबाधित महाविकास आघाडीचा धर्मनिरपेक्षपणाची भूमिका चव्हाण साहेबांचा जिल्हा कायम तशा प्रकारचा ठेवायचा आमचा प्रयत्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।